त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. जसं की जर तुम्हाला एमपीएससी मार्फत पीएसआय बनायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला प्रिलिमची एक्झाम द्यावी लागते. ती टोटल 100 मार्क्सची असते. त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमची मेन्स होते. मेन्स मध्ये काय असते, एकूण 400 मार्क्स असतात. पहिले 200 मार्क्स मध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि पुढील जे 200 मार्क्स असतात त्यामध्ये तुमचा जीकेचा पेपर असतो. आता एवढा टप्पा पार केला तर मेनच्या रिझल्टवर तुम्हाला एकूण 4 पोस्ट भेटतात. तर त्या 4 पोस्ट कोणत्या? सब रजिस्ट्रार, एएसओ, एसटीआय आणि पीएसआय. यातील पीएसआय सोडून ज्या इतर 3 पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स असतो की तिघांपैकी कोणती निवडायची. जर तुम्ही ठरवलं तुम्हाला पीएसआयच व्हायचंय तर पुढे अजून 2 प्रोसेस असतात. तर त्या कोणत्या? तर मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर तुमची ग्राउंडची एक्झाम होते. ग्राउंडमध्ये तुम्हाला 100 पैकी 60 मार्क क्वालिफाईंग असतात. तर 60 मार्क पाडल्यानंतर तुम्ही क्वालिफाय झाला की त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू किती मार्कचा असतो? तर तो असतो 40 मार्कचा. तर अशी टोटल 640 मार्कची प्रोसेस असते पीएसआय बनण्यासाठी. त्यामधील प्रीचे आणि ग्राउंडचे हे 200 मार्क्स असतात. त्यामध्ये क्वालिफिकेशन असतं. त्यामुळे ते 200 मार्क कट केल्यानंतर टोटल 440 पैकी तुमचा पीएसआयचा रिझल्ट लागतो. जर तुम्हाला पण पीएसआय बनायचं असेल तर त्यासाठी कोणती पुस्तकं वापरायची या संदर्भात मी एक बुकलिस्टची पीडीएफ बनवली आहे. तुम्हाला जर ती हवी असेल तर तुम्हाला काय करायचंय, मला डायरेक्ट मेसेज करायचा आहे किंवा कमेंटमध्ये पीएसआय टाईप करायचे.